जेवायच्या ताटात जेवल्यावरच हे व्रत पुरं होतं. कोणाचं उष्ट खाते ही? काय करते हे पारू? पारू, काय गे पारू, किर्लोस्कर नोकरांना उपाशी ठेवत नाहीत, मग चोरून का खातेस तू? शेवटी भिकारी ते भिकारीच. आलीस ना तुझ्या लायकीवर? बोल ना पारू. तुला काय किर्लोस्करांची आबरू काढायची का ग? लोक म्हणतील किर्लोस्कर नोकरांना खायला देत नाहीत, त्यांचा छळ करतात. मॅडम तसं काही नाहीये. तू तर बोलूच नको हं, सावित्री. तुम्हाला ना सतत चमचमीत खायला लागतं माहितीये मला, पण मग मागून घ्यायचं ना. किर्लोस्कर ना खूप मोठ्या मनाचे आहेत. सतत भिकाऱ्यांना खायला घालत असतो आम्ही, कळलं ना? मॅडम तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं. तुला बरी पडलेली असते ग तिची. हा, नाही नाही, चूक ना तुमची नाहीये, अहिल्याबाईंची. तुम्हाला ना असं डोक्यावर बसवून ठेवलंय त्यांनी, कळतंय ना? एक मिनिट. बाजू बाजू हो. एक मिनिट पारू, कुणाचं उष्ट खात होतीस? कुणाच्या पानात खात होतीस तू? काय काय चाललंय काय ग तुझं? मॅडम आज वटपौर्णिमा आहे ना, तर या घरातल्या परंपरेनुसार हरीश सरांचं उष्ट खाते ती. हरीश सरांसाठी उपवास धरला होता तिने. सावित्री, इथे बघ जरा, काही लिहिलेलं दिसतंय? मूर्ख वगैरे लिहिलंय? हा, नाही ना? काय आहे ना सावित्री, हा उपास, हे व्रत आमच्यासारख्या स्त्रियांनी, म्हणजे लग्न झालेल्यांनी करायचं असतं. तुझ्यासारख्या मी पण कोणाशी बोलतेय काय गे पारू? तुझं आणि हरीशचं अजून लग्न झालंच नाहीये, मग का केलंस तू हे व्रत? मॅडम होळी आहे ती, तिला नाही समजत काय करायचं काय नाही ते. हो, पण मला सगळं समजतंय. हा, तू आता जे काही केलंस ना ते सगळं माहितीये मला. तुझ्यासारख्या मुली आहेत ना, मोठ्या घरातल्या मुलांना भुरळ घालून त्यांना अडकवतात, नंतर मग पैशासाठी लग्न कर म्हणून मागे लागतात. सगळं कळतंय मला. पण मी इथे असताना हे असे चाळे अजिबात चालणार नाहीत, लक्षात ठेव.
श्रीकांत, काय लहान मुलासारखं? डोळे मीट, अरे डोळे मीट पटकन। बर। बालों की सफेदी महज कुदरत का तकाजा है, झांक के दिल में देख, दिल अभी ताजा है। दादासाहेबांनी वहिनींसाठी दागिने आणलाय वाटतं. उघड डोळे। कसं आहे? सुंदर आहे. वहिनींनी व्रत केलं म्हणून दादासाहेबांनी त्यांना हिऱ्याचा हार आणला. मी व्रत केलं म्हणून आमच्या यांनी पण आणला असेल ना. बघायला पाहिजे. चला. पण याची काय गरज होती श्रीकांत? अरे असं कसं? तसंही चंद्राला हिरा माणकांचं कोंदण नाही देत आहेत, पण आपल्या नवऱ्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या, त्याच्यासाठी कठीण व्रत करणाऱ्या बायकोसाठी एक नवरा एवढं तर करूच शकतो ना. तू माझ्या सोबत असलास ना की मी खुशच असते. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही, आणि दागिन्याची तर अजिबातच गरज नाही. अरे तूच तर माझा खरा दागिना आहेस.